आज महिलांसाठी बनवलेले प्रॉडक्ट्स अशा थीमखाली आम्ही ही ग्रीन शॉपी आयोजित केलेली होती. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय, कारण कार्यक्रमासाठी जे मान्यवर इथे आपण जज म्हणून बोलवलेले आहेत तेही उपस्थित आहेत. इथे माननीय ग्रीष्मा महाडिक मॅम आणि सोनाली महाडिक मॅम आलेल्या आहेत. त्यांचंही खूप खूप स्वागत. आपणा सर्वांचंही खूप स्वागत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतानाच आमच्या क्लबच्या प्रेसिडेंट कल्पना सावंत मॅम यांना मी विनंती करते की त्यांनी थोडी कार्यक्रमाची ब्रीफ आपल्याला द्यावं. कल्पना मॅम. सर्वांचे आपल्या या जो आजचा कार्यक्रम आहे, आपली ग्रीन शॉपी आणि आजची जी आपली स्पर्धा आहे यासाठी सगळ्यांचे स्वागत. सगळ्या इथे महिला उपस्थित आहे, तर आज जागतिक महिला दिन आहे. त्याच्या सर्वांना शुभेच्छा. आणि अगदी उत्साहानं उत्स्फूर्तपणे आपण सर्व इथे अगदी सकाळपासून आमची शॉपी आहे आणि बऱ्याच जणांनी इथे आपल्या शॉपीला भेट दिलेले आहे. माननीय अरुंधती महाडिक मॅडम, माननीय निमोदिता मॅडम, त्याच्यानंतर आपल्या माननीय राजलक्ष्मी खानविलकर, अशा अनेक आपल्या कोल्हापुरातल्या आपल्या सर्वांना माहीत असलेल्या ज्या महिला आहे या सर्वांनी आपल्याला इथं उपस्थित भेट दिलेली आहे. सकाळचा कार्यक्रम आपली ग्रीन शॉपी ह्याचं उद्घाटन इथल्या आपल्या नगरसेविका माननीय सीमा कदम यांनी केलेलं आहे. आणि ह्या ग्रीन शॉपीमध्ये आपण बघितलं असेल तर सगळे ह्याच्यामध्ये आपण जे काही प्रॉडक्ट्स बघतो ते सगळे एन्व्हायरमेंट फ्रेंडली किंवा आपण त्याला ग्रीन गिफ्टिंग साठी आपण वापरलेले असे प्रॉडक्ट हे गार्डन्स क्लबच्या सदस्यांनीच केलेले आहे. आणि अशी जी ग्रीन शॉपी आहे ती आपण दर महिन्याला कोल्हापूरच्या वेगवेगळ्या एरियात आपण ती भरवतो. यावेळी ती आपण रुईकर कॉलनीत भरवलेली आहे. वातावरणसुद्धा ओपन असल्यामुळं आपल्याला इथलं वातावरण आणि आपण जे म्हणतो की निसर्गाला साजेशा वातावरणात आज आपली ग्रीन शॉपी आणि इथली जी स्पर्धा आहे ही आपण घेत आहोत. आज आपल्या स्पर्धेसाठी आपण जे चीफ गेस्ट बोलवलेले आहेत त्या शिल्पा सिन्हा मॅडम त्या येतीलच आता थोड्या वेळात. आणि आपल्यासाठी जे जजिंगसाठी आलेले तज्ज्ञ आहेत त्या आहेत ज्योती जाधव मॅडम, जे इव्हेंट प्लॅनर म्हणून असतील तर त्या मुख्य आहेत, त्या उपस्थित आहेत. आणि हा एक इव्हेंट मॅनेजमेंटचाच कार्यक्रम आहे की आपण जर बघितलं की आपण आत्ता म्हणतो की इको फ्रेंडली वेडिंग आयडियाज, पण आपण जर आपलं पारंपरिक पद्धती बघितल्या, ट्रेडिशनल पद्धती बघितल्या तर त्या नक्कीच या निसर्गाला सामावून घेणाऱ्या होत्या. पण आपण ह्या फास्ट आपल्या युगामध्ये कसं थोडक्यात भागेल किंवा पटकन होईल याच्यासाठी अगदी बारीक त्याच मोठ्या वस्तू आपण बारीक करत गेलो आणि ह्या बारीक करताना फारच कचरा करत गेलो. तर हा कचरा न होता आपण आता प्लास्टिक मुक्ती भरपूर गार्डन्स क्लबचे पण जे आहे हरित कार्य हे फार मोठं आहे. आणि गेली 52 वर्ष ही संस्था हे शहरी जैवविविधता टिकवण्याचं काम करत आहे. आणि अशाच संकल्पनेतून आज महिला दिन आहे म्हणून आम्ही ही स्पर्धा जाहीर केली. या स्पर्धेला पण उत्स्फूर्तपणे अगदी कमी वेळेत बऱ्याच जणांनी, कारण काय नक्की दाखवायचं काय आहे हे सगळ्यांना ते स्वतःचं एक क्रिएटिव्ह प्रॉडक्ट त्यांना दाखवायचं आहे. आणि यामध्ये उपस्थित आता सगळे पार्टिसिपंट आहेत त्यांचेसुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांना आत्ता जे तुम्ही कॉन्टेस्ट किंवा पार्टिसिपेशन दाखवणार आहे तुमचं प्रेझेंटेशन त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक. तर आपण ही स्पर्धा चालू करत आहोत. वैष्णवीकडे मी आता सर्व सुपूर्त करत आहे. पण खरं पाहता 8 मार्च हाच मोलाचा दिवस नसून आपल्यासाठी रोजचाच दिवस मोलाचा आहे असं मला वाटतं. कारण स्त्रीकडं मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व अशा 3 गुणांची एकता आहे. त्यामुळं आपण स्वतःलाही महान समजलं पाहिजे. आणि आज मॅडमनी या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी इको फ्रेंडली म्हणजे ज्या काही वस्तू आपण करू शकतो आणि त्या आपल्याला दाखवण्याची संधी मॅडमनी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम मॅडमची आभारी आहे. आता लग्न सोहळा
विवाह सोहळा म्हटलं की धूमधाम, पैशाचा अपव्यय हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. आणि काय आहे की एकापेक्षा मी जास्त लग्न छान केलं हे दाखवण्याचा जो एक दृष्टिकोन आपल्या मराठा समाज या कुठल्याही समाजामध्ये आहे की मी किती खर्च करू शकतो, तर असं न करता खरोखर आपण काय पैसा वाचवू शकतो, आहे त्या वेस्टमधून बेस्ट वस्तू काय करू शकतो हे दाखवण्याचा आज माझा इथं छोटासा प्रयत्न आहे. आणि मॅडमनी संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आभारी आहे. तर मी 3 उपक्रम आपल्याला दाखवणार आहे की विवाह सोहळ्यामध्ये जेव्हा वरात निघते किंवा जेव्हा नवरदेव स्टेजवर येतो तो बुलेट किंवा ओपन जीप आणि धूर सोडत म्हणजे फार आवाज गाड्यांचा करत, मुलं रेस गाड्या करत तुम्ही पाहिलेलं आहे अनेक विवाह सोहळ्यामध्ये असं नवरदेव येतात. खूप त्यांना मोठा त्यामध्ये अभिमान वाटतो. पण या ठिकाणी होतं काय, या ठिकाणी वायू प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं आणि एक गोंधळ माजल्यासारखा होतो. तर त्यासाठी मी इथं या ठिकाणी सायकलला सजवून आणलेलं आहे, जे आपल्या थँक्यू. सायकल ही अतिशय आपली व्यायामासाठी तर आपल्याला माहीतच आहे, आजकाल व्यायामाची खूप गरज आहे. ज्यावेळा वरात निघते, नवरदेव वरातीवरून स्टेजकडे येतो किंवा संध्याकाळी रात्री वगैरे गावामध्ये वराती काढतात, तेव्हा मला असं वाटतं की गावातील प्रत्येक स्त्री पुरुषनी सायकल तुम्हाला जमेल तसं सजवा आणि सायकलनी तुम्ही जावा. त्याच्यामध्ये काय आहे, स्वतःला व्यायामही होतो आणि स्वतः तयार केलेली स्वतःच्या हाताने सजवलेली सायकल याच्यामध्ये फार मोठा आपला स्वतःला एक अभिमान वाटतो आणि आपल्याला त्याचं म्हणून मी या ठिकाणी पूर्ण सायकल स्वतःच्या हाताने सजवून आणलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त फुलांचा वापर केलेला आहे. हे माझा पहिला उपक्रम आहे. दुसरा उपक्रम माझा आहे की जेव्हा स्टेज सजवलं जातं नवरदेव साठी घरचे लोक, मुलाकडचे खूप असं सजवायचं, आकर्षण पाहिजे, स्टेज आकर्षण पाहिजे म्हणून भरमसाठ पैसा खर्च करतात. तर मला असं वाटतंय वेस्टपासून बेस्ट वस्तू अगदी इझिली आपल्या घरामध्ये असतात, त्या तुम्ही तयार करू शकता. त्यासाठी मी आपल्याकडे चटणी, लोणचं घालायच्या बरण्या असतात, अशा बरण्या मी सजवलेल्या आहेत. ह्याच्यावर तुम्ही आपले छोटे घरातले फुलांचे हे स्टेज डेकोरेशन तुम्ही करू शकता. घरच्या घरी सिंपल आपल्या हाताने लावलेली फुलझाडं, त्यांना आलेली फुले पाहून आपल्याला आनंद मिळतो, तो इतरांनाही देण्याचा प्रयत्न करा. अजून एक मी स्टेज डेकोरेशनसाठी केलेलं आहे. आपण 2 व्हीलर्स वापरतो, टू व्हीलर्स वापरून आपली चाकं खराब होतात किंवा आपण असेच ठेवून देतो काही, तर त्याच्यासाठी एक छोटंसं त्या चाकाला मी फुलांनी सजवून ते तुम्ही हँगिंग स्टेजला पाठीमागे लावू शकता. टायर आहे हे फक्त शो डेकोरेशन स्टेजला तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. माझे 2 उपक्रम झाले. थर्ड उपक्रम मी असा केलेला आहे की लग्न सोहळ्यामध्ये आपल्याकडे आहेर देण्याची प्रथा आहे आणि त्यामध्ये आपण एकमेकींना साड्या देतो आणि काय होतं, किती जरी चांगली साडी दिली तर तिला नावच ठेवलं जातं, तुला असली दिली, मला असली दिली, तुला असली दिली आणि मला असली दिली, असा साड्यांचा गोंधळ होतो. तर मला असं वाटतं कुणालाही न दुखवता तुम्ही येणाऱ्या आपल्या रिलेटिव्हजना फळझाडे दिली, फुलं झाडे द्या किंवा फळझाडे द्या. फळझाडे दिली, समजा आता आंबा हा आपलं राष्ट्रीय फळ आहे, तर ते नातवंड परतवंड त्या झाडाची फळं खातील, सीताफळ असू दे, चिक्कू असू दे, आंबा असू दे. म्हणून मी असे झाडांचं हे गिफ्ट म्हणून तुम्ही आलेल्या रिलेटिव्हजना देऊ शकता, म्हणजे साडीचा खर्चही वाचेल आणि दिलेल्या ह्या फळझाडांच्यामुळे त्या घरातील नातवंडे परतवंडे त्या फळांचा आस्वाद घेतील. म्हणून मला वाटतं की आपण फळझाडं, फुलझाडं आहेर म्हणून द्यावी. दुसरा नंबर येतात मोहिनी मोरे. तर लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातील तो एक अविस्मरणीय क्षण असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये पैसा खर्च करतो. पैसा खर्च करावा, प्रश्न पैशाचा तर आहेच, पण त्याबरोबर पैसा खर्च करताना पर्यावरणाला त्याच्यापासून काही हानी पोहोचणार नाही ह्याचा विचार आपण
करावा. म्हणजे प्रथमतः पैसा खर्च करताना किंवा आपलं लग्न समारंभ करताना पर्यावरणाला आपला हानी न पोचता तो अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यावरणाशी जागरूक राहून आपल्याला कसं तो प्रेझेंट करता येईल हे पाहावं. लग्न ठरल्यानंतर जसं लग्न जवळ येईल तसा पहिल्यांदा आपण काय करतो की जसं जवळच्या लोकांना हल्ली व्हॉट्सअप फेसबुक ह्या थ्रू आपण इन्व्हिटेशन कार्ड्स देत असतो. पण त्याचबरोबर जे जवळचे लोक असतात त्यांना आपण इन्व्हिटेशन कार्ड हे घरी द्यायला जातो. तर ते देत असताना आपण कागदावरती ते लिहिलेलं असतं, हल्ली रुमालावरती येतं. इन्व्हिटेशन कार्ड हे अगदी 10 रुपयाचं असून दे किंवा 1000 रुपयाचं असून दे, आपण ते इन्व्हिटेशन कार्ड आपल्याला मिळाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण फक्त लंच टायमिंग, डेट, व्हेन्यू इतकंच पाहत असतो. हे बघून आपण ते साईडला ठेवत असतो, त्याचा विचार आपण पुढं करत नाही. तर त्याच्यापेक्षा असं काहीतरी इन्व्हिटेशन कार्ड दिलं पाहिजे की ज्याचा पर्यावरणाला उपयोग होईल, प्लस त्याच्यापासून आपल्यालाही काहीतरी बरं वाटेल की बाबा हां आपण दिलेल्याचा काहीतरी उपयोग झाला. यासाठी मी सीड्सचं इन्व्हिटेशन कार्ड केलेलं आहे. हे वेस्ट जे पेपर असतात त्या पेपरपासून हे बनवलेलं आहे. हे इन्व्हिटेशन कार्ड दिल्यानंतर तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड दिल्यानंतर ना त्याचे डेट्स, टाईम, व्हेन्यू वगैरे बघून झाल्यानंतर ना हे तुम्ही सॉईलवर ठेवल्यानंतर ना त्याच्यावर स्प्रे माराल, त्यावेळी ह्या जे सीड्स मी फुलांच्या लावल्या आहेत ते नंतर ना ग्रो होतील. त्याच्यानंतर माझी सेकंड थिंग आहे, आपण जेवण ठेवतो. लग्नात जेवण हे मेन अट्रॅक्शन असतं. बाबा काय मेनू आहे, मेनू ठेवावा. पण हल्ली आपण यूज अँड थ्रोच्या प्लेट्स, ग्लासेस वगैरे वापरत जातो. ते नंतर ना कचऱ्यातच जातं, त्याचा काहीही रिसायकल यूज होत नाही. तर त्यासाठी मला असं वाटतं की आपण पारंपरिक पद्धतीचं केळीचं जर पान आपण यूज केलं तर त्याचा नॅचरली काहीतरी बेनिफिटसुद्धा होईल आणि त्याचे यूज नंतर ते कंपोस्टिंगसाठी वापरण्यात येईल. त्याचबरोबर केळीच्या पानाची आपल्याला वाटी किंवा चमचा नाही ना बनवता येणार, तर त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ, गूळ आणि तांदळाच्या पिठापासून वाटी आणि हा स्पून बनवलेला आहे. हे यूज केल्यानंतर तुम्ही खाऊ देखील शकता. आणि माझं थर्ड आहे रिटर्न गिफ्ट. म्हणजे आपण आहेर जो देतो, लग्न म्हटल्यानंतर जवळचं असू दे लांबचा असू दे, आहेर जेवढा चांगला तेवढी समोरची व्यक्ती खुश. तर मला असं वाटतं आपण रिटर्न गिफ्ट देताना सॉईल मिक्स, कंपोस्टिंग असं काहीतरी इको फ्रेंडली आपण द्यावं. ठीक आहे. आणि हे सगळं केल्यानंतर ना इथंच आपण थांबून चालणार नाही. बाबा मी माझ्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न इको फ्रेंडली पद्धतीनं केलं, हे माझ्यापुरतं झालं. तो अवेअरनेस माझ्यात आहे. तो अवेअरनेस आलेल्या पाहुण्यांच्यात येण्यासाठी, माझं हे लग्न अशा पद्धतीने करण्यासाठी हेतू काय होता हे समजण्यासाठी त्या रिटर्न गिफ्टबरोबर हे जसं आमचं होम कंपोस्टचं बुक आहे की हे समोरच्याला देखील जागृती यायला पाहिजे की बाबा तू पण होम कंपोस्ट कर आणि पर्यावरणाशी जवळीक जा. तर अशा पद्धतीने हे गिफ्ट दिलं तर ते बेनिफिशियल ठरेल असं मला वाटतं. थँक्यू. राही जाधव. जेव्हा मुलीचं लग्न ठरतं, साखरपुडा होतो, हळूहळू एक फंक्शन सुरू व्हायला लागतात. आपली सुरुवात होती ती मुहूर्तमेढणी. दारात मांडव घातला जातो, केळीचे खांब लावले जातात. आपल्याकडे सणसमारंभाला केळीच्या खांबाचं फार मोठं महत्त्व आहे. अर्थात तिथे बाहेरही आपण लावलेत. तसेच आंब्याच्या ढाळांचं पण फार मोठं महत्त्व आहे. तेव्हा पहिलं माझी जी कन्सेप्ट आहे ते केळीचे पान. पण त्याच्यापूर्वी मी माझी कन्सेप्ट मांडत आहे ती नववधूच्या वृत्तीनं मांडत आहे. आपण नववधूचा सन्मान करूया. कारण नववधू जेव्हा तिचं लग्न ठरतं तेव्हा तिला एक प्रकारचं प्रमोशन मिळालेलं असतं. ती मिसपासून मिसेस होणार असते. बरोबर आहे, प्रमोशन असतं. मुहूर्तमेढ दिवशीच बरेच कार्यक्रम असतात आपल्याकडे. बांगड्या भरणं, हळद दळणं, त्यातलाच एक विधी असतो म्हणजे आपण नववधूला घरचं केळवण करतो त्या दिवशी. अर्थात पुरणपोळी तर सगळ्यांच्या घरी असतेच, पण त्यातल्या त्यात नववधूला आवडणारे सगळे पदार्थ आपण करतो आणि केळीच्या पानावर ते मांडतो. पण आजकाल केळीचं पान सर्व सिटींमध्ये, मेट्रो सिटीमध्ये अवेलेबल होत नाही. तेव्हा ही केळीच्या पानाची त्याच्यावर आपण ताट ठेवून तिला मिष्टान्न देऊ शकतो आणि त्याचं लाईट ठेवून टिकू शकतो. हे खणाचं कापड आहे, सॉरी, हे जे कापड आहे ते खणाचं आहे. स्वस्तिक जे आहे ते कागदापासून केलेलं आहे. सगळ्या गोष्टीचा यूज हा इको फ्रेंडली आहे. सॉरी, दुसरी जी माझी कन्सेप्ट आहे ती म्हणजे उखळ आणि मुसळ. मला वाटतं आजकालच्या बऱ्याच मुलींना उखळ कळणारच नाही, कारण मेट्रो सिटीमध्ये आणि फ्लॅटमध्ये उखळ वापरणं शक्य नाही आहे. त्यामुळं
खिशात बसेल हे जरासं. ह्या उखळामध्ये गहू घालायचे आणि ते काढण्याची क्रिया करायची. आजकाल गहू घातल्यानंतर हे नववधूने 5 जणी सुवासिनीच्या ओट्यामध्ये ते गहू घालायचे आणि परत त्या सुवासिनी नववधूच्या ओठ्यामध्ये घालतात. म्हणजे नववधूला हा स्त्रीत्वाचा दर्जा त्या दिवशी मिळेल. आणि तिसरी अशी concept तुम्हाला सांगायची गरजच नाही ते आहे selfie point. कुठल्याही इव्हेंटमध्ये लग्न समारंभात असं नाही तर कुठल्याही इव्हेंटमध्ये सेल्फी पॉईंट हा असतोच. ती मी नववधूच्या रूपात तुमच्या आणि ॲक्च्युली मी चौथी एक कन्सेप्ट आणली म्हणजे हे सगळे विधी पार पडल्यानंतर मुलीची पाठवणी केली जाते. त्यावेळेस मुलीच्या आईच्या भावना किती वेगळ्या असतील, तिच्या मनात किती विचारांचं काहूर उठलं असेल. आणि विहीनबाईला पत्र हा एक आपल्याकडे पद्धत आहे, तो काही विधी नाही आहे. ते पत्र मी विहीनबाईला एका मुलीच्या आईनं लिहिलेलं तुम्हाला वाचून दाखवत आहे. सौ विहीनबाईंना नमस्कार. आज माझं ऐश्वर्य सरस्वतीच्या रूपात तुमच्या गळ्याचं गोकुळ साकारायला येणार आहे. माझ्या मृदगंधातल्या अबोलीची कळी तुमच्या घरी रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांचं नंदनवन फुलवणार आहे. माझ्या परीला उत्तुंग यशाची स्वप्न पाहायला मी शिकवली. आता तिच्या स्वप्नांना उंच आकाशात भरारी घेण्याचे बळ तुम्ही निश्चित द्याल याचा मला आत्मविश्वास आहे. आणि आपण दोघी तिच्या यशाची कमान अभिमानाने आणि ताटमानेने पाहू. स्वतःच्या महत्त्वाकांक्षेने समाजसेवेचा वसा तिने घेतला खरा, पण वाटेत खास काळजांना सामोरे जाताना तिच्या पाठीवर वळेल तिचा हात आणि मायेचा पदर तुम्ही निश्चित द्याल याची मला खात्री आहे. माझ्या लेकीच्या पायगुणाने तुमच्या घरी सुख समाधान सौभाग्य ऐश्वर्य अखंडित राहो आणि उत्तरोत्तर वृद्धिंगतच हो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना. तर सर्वात पहिल्यांदा ओटीमध्ये आपण या ओटीमध्ये या प्रकारच्या हळदी कुंकाच्या पुड्या दिल्या जातात. हे दिसायला खूप सुंदर दिसतंय. एक लाल रंगाची कुंकवाची कळी आणि पिवळ्या रंगाची हळदीची. तर अशा समजा लग्नामध्ये एक साधारणतः 1000 लोकांना तुम्ही या ओटी दिल्या तर या ओटीसोबत हे जे प्लास्टिक आहे, एक छोटंसं प्लास्टिक आहे, ते पुन्हा कचऱ्यात जाईल. आणि एवढं छोटं प्लास्टिक हे काही रिसायकल होणार नाही, कारण कचरा वेचणाऱ्या बायका एवढं छोटं प्लास्टिक कधीही गोळा करत नाही. तर अशा कितीतरी छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या त्या मातीत तशाच ढिगाऱ्यात गाडून राहतील आणि हे प्लास्टिक डिग्रेड व्हायला किंवा त्याचं विघटन व्हायला हजारो वर्ष लागतील. तर याला काय आपण रिप्लेस करू शकतो. तर माझ्या डोक्यात एक आयडिया आली की या जे आपण कागद असतात लाल, फक्त जाड पद्धतीचे कागद घ्या आणि कागदापासून अशा ट्रायंग्युलर हळदी आणि कुंकवाच्या छोट्याशा कळा तुम्हाला तयार करता येतील. तर हे पूर्ण पेपर आहे, याचं डिग्रेडेशन लगेच होईल. आणि जर तुम्ही हे कट करून हळदी कुंकू काढून घेतलं तर हे तुम्हाला डेकोरेशनसाठी कुठेही बर्थडे किंवा कुठेही घरात काय फंक्शन असेल तर तुम्हाला हे वॉलवरती चिटकवता येईल, म्हणजे याचा दुसराही फायदा होईल. तर हे पूर्ण पेपरपासून बनवलेले आहेत. ही झाली पहिली कन्सेप्ट. दुसरी कन्सेप्ट आहे ज्या लग्नामध्ये आपण देवघव करतो साड्यांची, त्या साड्यांसाठी खूप छान छान बॅग्स वापरल्या जातात. तर त्या अनेक डेकोरेटिव्ह बॅग्स असतात. अशा रीतीने मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीमध्ये बॅग्स मिळतात, बरोबर आहे. साधारणतः मला वाटतं याची कॉस्ट 100च्या आसपास आहे. लिननच्याही मिळतात, पण त्या बॅग्स बऱ्याच महाग आहेत. आणि या साड्या जेव्हा घरी येतात तेव्हा आपण हँगरला अडकून ठेवतो. मग या सगळ्या कॅरी बॅगचं करायचं काय? पुन्हा या थोड्या दिवस तशाच ठेवल्या जातात किंवा दुसऱ्यांना वाटल्या जातात आणि मग त्यांच्याकडून कधीतरी ह्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये जातात. पुन्हा याचं डिग्रेडेशन व्हायला किती वर्ष लागेल? तरी हे आपण याला काय आपण रिप्लेस करू शकतो का, हा विचार माझ्या मनात आला. तर कॉस्टही आपल्याला बरीच रिड्यू करता येईल. तर या बॅग आता आपल्याला सगळ्यांना माहीत झालेल्या आहेत, अतिशय स्वस्त आहेत.
तर यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुमच्या आयडियाज वापरून तुम्ही डेकोरेट करू शकता आणि या बॅग्स तुम्ही साडी देण्यासाठी वापरू शकता. तरी मी या बॅग्स वेगवेगळ्या पद्धतीने थोड्याशा सजवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे सगळं डिग्रेडेबल मटेरियल वापरून केलेलं आहे. त्यामुळे या जरी कचऱ्यात गेला तर पटकन याचं विघटन होऊ शकतं. पेपर वापरलेला आहे, सॅकिन रिबीन वापरलेली आहे आणि किंमत जवळपास मला वाटतं हाय सॅटिनचं फूल साधं घरातलं वापरून मी हे तयार केलेले आहेत. तर हे कॉस्ट तर रिड्यूस झालीच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही या बॅग्समुळे आणि घरात इझिली अवेलेबल आहेत. मला वाटतं सगळ्यांच्या घरी या प्रकारच्या बॅग्स आहेत आता. तर तुमच्या आयडियाज काहीतरी वापरून तुम्ही त्या छान डेकोरेट करून देऊ शकता साड्या वगैरे. आणि तिसरी महत्त्वाची सगळ्यात आयडिया म्हणजे लग्नात सगळ्यात जर काय सगळ्यांचं आवडतं हे असतं तर जेवण जेवण छान झालं की लग्न छान झालं असं सगळं म्हणतात. पण मी बघते आता कुठल्याही लग्नाला जावा, कुठल्याही कार्यक्रमाला जावा, कुठल्याही प्रकारची पंगत असू दे, बुफे असू दे किंवा साधी बसलेली पंगत असू दे, एकही पंगत अशी उठत नाही की ताटात वेस्ट अन्न शिल्लक नसतं. बरेच लोक निम्म जेवणसुद्धा करत नाहीत, घेताना ढिगभर वाढून घेतात, पण बरंच अन्न ते पुन्हा कंटेनरमध्ये तसंचं तसं टाकतं. बरं तुम्हीच आग्रहाने बोलवलेली पाहुणे असतात, त्यांना तुम्ही काय सांगणार, जाऊन काय उपदेश करणार? तर अशा लोकांसाठी काय करता येईल, तर त्यांच्यासाठी मी काही सूचक पाट्या तयार केलेल्या आहेत. तर ज्या ठिकाणी कंटेनर लोक टाकतात त्या ठिकाणी जर तुम्ही अशी पाटी ठेवली तर मला वाटतं त्यांचं नक्कीच उद्बोधन होईल. बळीराजाचा मान राखूया, अन्नाची नासाडी टाळूया. किमान पुढच्या लग्नात जेव्हा ती जेवायला जातील तेव्हा हे वाक्य त्यांच्या नक्की लक्षात राहील. आणि जे काही ताटामध्ये जे वेस्ट टाकतात, कारण त्याचं पुन्हा काहीच रिसायकलिंग होत नाही किंवा झालं तरी त्याला बरेच दिवस जावे लागतात. दुसरा एक बोर्ड तयार केलाय, उतरू नका, पातू नका, ताटात अन्न टाकू नका. तर अशा प्रकारचे बोर्ड्स काही न बोलता बरेच उद्बोधन लोकांचं करू शकतात आणि जी लग्नामध्ये नासाडी होती अन्नधान्याची ती नक्कीच आपल्याला टाळता येऊ शकते. ओके, थँक्यू. सर्वांना माहितीच आहे, लग्नाच्या वेळी नवरी मुलीच्या काय तर अपेक्षा असतात. मला असंच पाहिजे, तसंच पाहिजे, मला हेच करायचं आहे, डेकोरेशन तेच करायचं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की डेकोरेशनच्या वेळी नवरी मुलीला कोणती फुलं, काय आवडतं, नॅचरल असं ते आपण तिथं डेकोरेशनसाठी ठेवलं पाहिजे. तर मी इथं बॅकग्राऊंड डेकोरेशनसाठी मँगो यूज केलेत आणि फुलं यूज केलेत थोडी. आणि फुलांपासून, पानांपासून मी एक डेकोरेशनचा असं सेट उभा केला इथं पाठीमागे. आणि प्रत्येकांच्या काही अपेक्षा पण असतात, मंडप मला असा पाहिजे, तसा पाहिजे. पण तो पण आपण आता तिथे कसं लावलं आहे, केळीचे झाड असे लावले, तिथं खांब लावलेत, ते तसंच आपण इथं लावू शकतो. परत आत आपल्याला काही करायचं असलं तर आपण ती मटकी असतात मातीची, ती एकामेकावर ठेवू शकतो आपण. आणि आपल्याला जे डेस्टिनेशन असतं आपलं ते लग्नाचं, ते निसर्गरम्य वातावरणातच ऑर्गनाईज करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आता एक नवीन ट्रेंड निघाला आहे, सेल्फी पॉईंट. सेल्फी पॉईंट म्हटलं तर आपण वेगवेगळ्या वस्तू वापरतो, प्लास्टिक असेल, कागदी असेल, काही असेल. त्यासाठी आपण जर निसर्गरम्य वातावरणात लग्न ऑर्गनाईज केलं तर सेल्फी पॉईंटची काही गरज नाही असं मला वाटतं. आणि रांगोळी पण आपण फुलाशी काढली तर ते खूप छान वाटेल. आणि आपण आता पत्रिका आपण देतोच, पण त्या कागदी असतात पत्रिका, तर त्या आपण एकदा वाचतो आणि ठेवून देतो. आणि जास्त आपण तयार केल्या तर तशाच राहतात, ते त्या
तयार न करता आपण स्वतः त्यांच्या घरी जाऊन इन्व्हिटेशन द्यायला हवं किंवा ऑनलाईन आपण त्यांना इन्व्हिटेशन पाठवावं. आणि आता हळदीमध्ये मुलगीला वेगवेगळ्या तर फुलाचे दागिन्याचं नवीन आलेच आहेत, पण त्याऐवजी आपण घरात बनवायला पाहिजे. छोटी छोटी फुलं आणि पानं त्याचा यूज करून आपण घरात गळ्यातले कानातले असं वापरलं पाहिजे असं मला वाटतं थोडं. परवाच माझ्या दिदीचं लग्न झालं, त्यामध्ये तिने आहेराच्या वेळी पिशव्या प्लास्टिकच्या न यूज करता कापडी पिशव्या यूज करून त्याच्यावर तिचं नाव, मम्मी पप्पांचं नाव असं देऊन त्या सगळ्यांना वाटल्या. एकेकांनी सांगितलं की आपण साड्या देतो, ते कोणाला नाही आवडतं, त्या पाठीमागे पण नावं ठेवतात. त्याऐवजी आपण सगळ्यांना एक रोप देऊन आहेर दिला तर ती पण एक खूप बेस्ट आयडिया आहे. आणि आपण तेव्हा तांदळाच्या पिशव्या बांधून देतो, त्याऐवजी आपण जर बियाणे बांधून दिले कागदात तर ती ही आयडिया खूप छान आहे. आणि पाहुणे जेव्हा येतात तेव्हा त्यांना बायकांना खास करून आपण गजरे दिले पाहिजेत असं मला वाटतं. गजरे किंवा फुले काय असेल ते. थँक्यू. तर थोडक्यात आम्ही ही अक्षता जी संकल्पना आहे तर त्यावर थोडंसं डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत आणि थोडं त्याचं महत्त्व सांगणार आहोत. आणि इको फ्रेंडली वेडिंगमध्ये आपण त्याचा कसा वापर करू शकतो आहे याचं थोडक्यात मी माहिती देणार आहे. आम्ही आली लग्न घटी समीप नवरा, घेऊन यावा घरा, गृहतके मधुपक पूजन करा, अंतपाट ते धरा, वाजंत्री बहुगल बलान करणे, लक्ष्मीपते मंगलम, कुर्यात सदा मंगलम, शुभमंगल सावधान. या ओळी जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला पूर्ण जो हॉल खचाखच भरलेला असतो किंवा जे गडबड चालू असते, गोंधळ चालू असतो, तो एका मिनिटात शांत होतो गुरुजींनी ही घोषणा केल्यानंतर. तर त्या विवाहप्रसंगी ह्या ज्या अक्षता म्हटल्या जातात किंवा ह्या ज्या पद्मरचना आहेत त्यांना मंगलाष्टक असे म्हणतात. तर ह्या फुले किंवा अक्षतांचा वर्षाव करून आपण वधूवरांना आशीर्वाद देतो, अक्षतारूपी आशीर्वाद देतो. तर ही संकल्पना आहे. आणि त्या पूर्वीच्या काळापासून आपण अक्षता म्हणून तांदूळाचा वापर करत असो. तर तांदूळाचा वापर का याचं जर आपण शास्त्रीय कारण बघायला गेलं तर तांदूळ जेव्हा आपण रुजवतो किंवा तांदळाचं पीक जर तुम्ही विचारात घेतला तर ते पहिल्यांदा जेव्हा तुम्ही भात पेरता किंवा भात पेरणी ज्या वेळेला होते तेव्हा ते तरूत थोडे उगवून आल्यानंतर पुन्हा त्यांना ते काढून दुसरीकडे परत रुजवले जातात. तर ही संकल्पना अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मुलगी जेव्हा माहेरून सासरी येते किंवा एखाद्या घरातून तुम्ही दुसऱ्या घरामध्ये तिला आणता तर ती जशी पहिल्यांदा रुजली होती तशीच ती रुजून तिची भरभराट व्हावी की ती जोमानं तिनं तिचं स्वतःचं भरभराट करून घ्यावी किंवा सगळं घर पण पुन्हा भरभराटीनं भरून जावं, अशी त्यामागची संकल्पना आहे. म्हणून ह्यावेळेला तांदूळाचा वापर केला जायचा. पण आता सध्या थोडा आपण पर्यावरणाचा विचार करताना किंवा आपली लोकसंख्या जेव्हा आपली वाढत चाललेली आहे तर त्यावेळेला याची नासाडी होते किंवा पायाखाली तुडवले जातात. हे आपल्याला, आपण जे पर्यावरणप्रेमी आहोत त्यांना नाही हे आपलं सहन होत. तर याच्यावर आपण आता काय उपाय केला तर आम्ही ह्यावेळेला आता फुलांचा तर आहेच कन्सेप्ट, पण आता आम्ही एक नवीन संकल्पना घेऊन येते की बीजाक्षता. तर ह्या बीजाक्षता काय आहेत हे थोडक्यात माझी मैत्रीण वर्षा तुम्हाला विशद करेल. नमस्कार. बीजाक्षता म्हणजे जेव्हा आपण एखादं झाड लावतो त्यानंतर त्याला फुलं येतात, त्यानंतर बिया येतात आणि त्या बियांचा प्रसार पक्ष्यांच्या मार्फत किंवा फुलपाखरांच्या मार्फत सगळीकडे होत असतो किंवा वाऱ्यावर निसर्ग स्वतःहून तो प्रसार करत असतो. पण झाडच जर नसतील किंवा एखादं धान्यच नसेल तर ती बीज तयार कशी होणार आणि त्याचा प्रसार कसा होणार. आणि बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं खूपसं धान्य असतं घरामध्ये जे आपण लोकांना दिलं किंवा बागेत टाकलं तर तुम्ही बघा त्याचे समजा बाजरी टाकली, ज्वारी टाकली, त्याच्यावरती त्याची कणसं येतात, त्याच्यावरती पक्षी येतात किंवा काही याच्यावर फुलपाखरे येत असतात. तर आपण अक्षता ह्या तांदळाच्या न देता आपण जर ह्या बीज अक्षता म्हणजे बीज अक्षता ॲक्च्युली त्या डोक्यावर न टाकता फुलं टाकूया आपण डोक्यावर. आणखीन ज्या बीज आहेत ते आपण अशा पद्धतीने दाखवते. बीज आहेत विविध प्रकारचे जे आपल्यामध्ये आता जे संपत आलेले काही धान्य आहेत
राहीबाई पोपरेंनी हे मोठं आपल्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे की आपलं जे पारंपरिक वाण आहे हे जपा. तर आम्ही पण आमच्या घरामध्ये पारंपरिक अशी वाण आम्ही तयार करतोय सध्या आणि ते जतन करतोय. हे आता काही कार्यक्रम असतील तेव्हा आम्ही हे एकमेकांना देणार. तर अशी आपण कागदी पाकिटं बीजांची तयार करून अक्षरांच्या बरोबर जर दिली तर प्रत्येक घरामध्ये समजा 100 लोक जर बोलवली आपण तर 100 लोकांच्याकडे आपण ही बियांची पाकिटं जातील आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक झाडं लागतील किंवा रोपं तयार होतील किंवा भाजीपाला लागेल. तसंच आता आपण बघायला गेलो तर आपली ही आता ही संकल्पना आहे आपली माती आपली माणसं. जे आपलं पारंपरिक आहे, आपलं जे मूळ आहे आपलं देशाचं, हा आपण शेतीप्रधान देश आहे. हा आता शहरामध्ये आपल्याला त्याचं महत्त्व थोडंसं म्हणजे सगळे IT कडे निघालेत पण आपल्याला हे माहिती आहे की मूळ आपलं शेतीप्रधान आहोत आणि हे आपल्या ज्या महिला आहेत काही ह्याच्यामध्ये सुद्धा काम करत आहेत. तर म्हणजे आपल्या त्या एंटरप्रेनर म्हणतात तसं आपण व्यावसायिक आहेत त्यांना आपण प्रोत्साहन देतो. जसं आमच्याकडे पल्लवी आहे तिचं स्वतःचं शेत आहे, तिच्या शेतातला गूळ आहे, तशी ती महिला व्यावसायिक आहे. अक्का आहेत त्यांची फुलांची शेती आहे ह्या आणि किंवा पानं तयार करणारे आमचे आहेत किंवा हिच्याकडं ज्या बिया आहेत त्याच्या ते बरेच माळा करते. तर ह्या व्यावसायिक आहेत ॲक्च्युली. तर ह्या आपल्या शेतातून आपल्या शहरापर्यंत किंवा आपल्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. तर नुसत्या आल्या नाही पाहिजेत तर ही फुलं आहेत ह्याचं आयुर्वेदिक महत्त्व आहे. जर झेंडू आपण वाळवला तर त्याच्या बिया होतात परत त्याच्यापासून रोपं होतात. तर त्या झेंडूचं महत्त्व आहे की तो म्हणजे पूर्णपणे आपण जसं नारळ हे कल्पवृक्ष आहे त्याप्रमाणे झेंडू हा एक पूर्ण झाड आहे की जे आपल्याला अगदी देठापासून पानापासून फुलापर्यंत सगळा त्याचा उपयोग आयुर्वेदिक उपयोग आपल्या पूर्ण डिटॉक्स बॉडी करण्यासाठी आहे, स्किनसाठी आहे. त्याचे रंग हे कपड्यांसाठी वापरले जातात किंवा बऱ्याचशा ऑइल्समध्ये आहे. कॅन्सरसाठी सुद्धा ह्याचा उपयोग ह्या फुलांचा केला जातो. शेवंतीची रोपं आहेत. तशीच निशिगंध हे रोप असं आहे की तुम्हाला जर ह्याची एक स्टोरी आहे की अर्जुनाने जेव्हा माशाच्या डोळ्यामध्ये जेव्हा बाण मारला होता तर त्यांनी इतका परफेक्ट कसा मारला होता तर त्याच्या हातामध्ये तेव्हा निशिगंधाचं गजरा बांधला होता आणि त्याची इतकी पॉवर आहे निशिगंधाची की त्याच्या वासाने ती कॉन्सन्ट्रेशन होणे किंवा एकाग्रता असणे. तर ही प्रत्येकाच्या लग्नानंतर ही एकाग्रता एखादं कॉन्सन्ट्रेशन आपल्या विवाहात असावं किंवा आपल्या पत्नीबद्दल असावं ह्यासाठी एक उदाहरण म्हणून ते एक आहे किंवा म्हणून तो हार आपल्याकडे निशिगंधाचा वापरला पाहिजे. तर हे असे आम्ही हार केलेले आहेत की घरगुतीसुद्धा तुम्ही करू शकताय. कुठंही तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही. तुमच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झेंडू तुमच्या दारामध्ये असतो, परत निशिगंध असतो, इतर पानं असतात, नारळ असतो. तर हे जितकं म्हणून आम्ही जे साहित्य वापरलं आहे हे आपल्या घरामधलं आहे. किंवा एखादा आपला कुंभार आहे जे आपले पारंपरिक कलाकार आहेत हे जे की केनचं बास्केट असू देत, मातींची मडकी असू दे, हे सुद्धा आपले म्हणजे पारंपरिक कलाकारांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण हे जे पारंपरिक आहे जे आपल्या मातीतलं आहे हे वापरलं गेलं पाहिजे. हे बांबूचं हे आपण वापरलेलं आहे. हल्ली बघितलं प्लास्टिकचे हे देतात, हळदी कुंकूची पॅकेट देतात. मला वाटतं ते घरापर्यंत जास्तपर्यंत सुद्धा जात नाही, ते फेकतात लोक जातात रस्त्यात कुठं पण. हळदी कुंकूचं हे देतात, प्लास्टिकच्या पुड्या देतात. हे साधं सोपं करवंटी एक खवणलेली करवंटी आहे, त्याला सोला व्यवस्थित रंग लावा, तयार करा, ठेवा. ही करवंटी कितीतरी गोष्टींसाठी स्वीट डिश द्यायसाठी वापरा, लग्नामध्ये तांदूळ अक्षता द्यायसाठी वापरा किंवा आणखीन बरेचसे वाटीसारखा जो प्रकार असेल तो सगळ्यांसाठी आपण आणि अजिबात त्यातनं गळत नाही किंवा त्याला वास येत नाही किंवा कुजत नाही हे. त्यामुळं ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण वापरल्या पाहिजेत. तर गूळ आहे की हा सेंद्रिय गूळ असेल तर सेंद्रिय गूळ आहे की जो आपल्याला आयर्न देतो. म्हणजे आपण म्हणतो समजा एखाद्या गावामध्ये नसेलच ह्याचं किंवा इमर्जन्सी आहे तर आपण गूळ म्हणून स्वीट डिश म्हणून वापरू शकतो. आता ह्याच्या पुढं आपण बघूया की ज्या मंडोळ्या असतात त्याच्याबद्दल स्मिता सांगेल. मंडोळ्या
ज्या बनवल्यात त्या इको फ्रेंडली वैजयंती मण्यांपासून बनवल्यात. हे वैजयंती झाडाच्या बिया आहेत त्याच्यापासून बनवलेल्या आहेत. प्लास्टिकच्या मण्यांच्या न बनवता या वैजयंती माळ्याच्या बनवलेल्या आहेत. वैजयंतीचं आरोग्यासाठी महत्त्व आहे. ब्लड प्रेशर कंट्रोल करते. त्याचबरोबर हे इडिबल पण आहे. बऱ्याचशा आजारांवर याचा उपयोग होतो. आणि हे म्हणजे आपण सहज आपल्या दारात पण उगवू शकतो आणि ही कृष्णाला प्रिय अशी वैजयंती आहे. कुठलेही सिंथेटिक जे झगमगीत हल्ली तर फार फॅशन आहे, झगमगीत आणतात आणि आंतरपाट वापरतात. त्यापेक्षा आपलं जे खरंच कापसापासून जे धागे तयार आहेत, सुती आहे, आपलं ते सोनं खरंच आपला देश सोन्यासारखं आहे. तर त्या सोन्यासारख्या देशात इतक्या व्हरायटी आणि इतके बीज आहेत किंवा अशी जी धान्य आहेत किंवा सुते आहे की ते आपण त्याचा वापर केला पाहिजे. आपल्या रोजच्या वापरात ते आलं पाहिजे. नमस्कार. महिला दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. मी नेहा पाटील आणि आम्ही चौघी मैत्रिणी मिळून एक छोटंसं नाटक रूपात इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक लग्न शॉर्टकटमध्ये, खूप काही डिटेल नाही, पण नाटक रूपात सादर करतो. ये सीमा. माझ्या मुलाचे लग्न आहे, लग्नाला यायचं सर्वांनी. अगं पण हे काय पत्रिका कुठं आहे? ही फुलांची कुंडीच पत्रिका आहे आणि व्हॉट्सअपवरती पत्रिका पाठवली आहे आणि व्हिडिओ पण पाठवला आहे. पर्यावरणपूरक लग्न आहे ना, म्हणून. लग्नाचा दिवस आता मी म्हणते ये तुझे स्वागत आहे. ये तुझे स्वागत आहे. ते नाही पाही घेते. ये तुझे स्वागत आहे. हे घे अक्षता आणि खाली बैस. ही तर फुले आहेत आणि बसण्यासाठी भारतीय बैठक. हो, छान. हां, अक्षता. आता लग्न सुरू होतंय आणि अक्षता टाकतायत. हां, अक्षता तर झाल्या पण फटाके नाही वाजले. फटाक्यांनी प्रदूषण होते म्हणून फक्त टाळी वाजवायची, फटाके वाजवायचे नाहीत. तर सर्वांनी टाळी वाजवूया लग्नासाठी. आणि ही सजावट ही तर पर्यावरणपूरकच आहे की. हो, फुलांचा पानांचा वापर करून सर्व सजावट केली आहे आणि ही बघ पारंपरिक पद्धतीने सजावट केली आहे. बरं, आता मी जेवायला जाते, नंतर खूप घाई होईल ना. हो, चालेल. आता हे काय? हे केळीचं पान आणि ग्लास. नाही. कारण प्लास्टिकच्या ताटाच्या ऐवजी हे केळीचं पान आणि प्लास्टिकचे बॉटल कप ऐवजी हा स्टीलचा ग्लास आणि नॅपकिन. टिश्यू पेपरच्या ऐवजी आपण नॅपकिन वापरतोय कारण टिश्यू पेपर वापरला तर ते प्रत्येकजण तसंच टाकून जातं, कचरा होतो आणि तो लवकर कंपोस्ट पण होत नाही, म्हणून आपण नॅपकिन वापरतो. बरं, छान. आणि हो, मी जेवढं मला लागेल तेवढंच अन्न ताटात घेईल. ताटात सोडून अन्न वाया जाणार नाही. छान, खूप छान. तुला पण हे पटलं बहुतेक. हो, पटलं. पण तू हे कोठून शिकलीस? हे सर्व मी गार्डन्स क्लबकडून शिकले, त्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. हे घे, मी तुला पर्यावरणपूरक भेटवस्तू आणली आहे. फुलांच्या पुढे ऐवजी एक छानसं रोपटं घेऊन आले आहे. अरे वा, छान. खूप खूप धन्यवाद. निमंत्रण झालं, आता तोरण लावून झालेलं आहे. तोरण पण आपण पाना फुलांचा बनवलेला आहे तोरण. कारण का त्याच्यापासून आपल्याला झेंडूच्या पानापासून आपल्याला ॲरोमाथेरपीसाठी उपयोग होतो. त्याच्यानंतर ती फुलं वाळल्यानंतर आपल्याला त्याच्या बिया तयार करता येतात. आणि आरतीमधले दिवे जे आहेत आमचे
आरतीमधले दिवे जे आहेत ते आम्ही गाईच्या शेणापासून बनवलेले आहेत. त्याची राख तुम्हाला खत म्हणून उपयोगी पडते. चल आता आपण घाणा भरायचा आहे. घाण्यासाठी जातं वापरणार आहोत. पूर्वी या जात्यावरती बायका दळायच्या, त्याच्यामुळे त्यांना कमरेचा कधीच त्रास झालेला नाही, जो आपल्याला आजकाल होतो. घाणा भरियेला, घाणा भरियेला, घाणा भरियेला मांडवाचे दारी, मानाचे वराडी गजानन, मानाचे वराडी अंबाबाई. हळद दळून झालेली आहे, तीच हळद आपण गौरीला लावणार आहोत. आंबे हळद लावलेली आहे. चला हे निरांजन दिलं. घाणा भरियेला, घाणा भरियेला, पाच सवाष्णी बोलावून घाणा भरियेला. या उखळामध्ये आपण गहू आणि आंबे हळद कांडून त्याची आपण हळद तयार करतो आणि ती हळद स्किनला चांगली असते, म्हणून आपण ती स्किनसाठी वापरतो. आणि आपण जे कुंकू वापरतोय त्याच्यात ते कुंकू हळदीपासून तयार केलेलं आहे. केमिकलचं कुंकू आपण वापरत नाही. मांडवाचे दारी, मांडवाचे दारी, ओल्या हळदीचे वाळवण, ओल्या हळदीचे वाळवण, नवऱ्या मुलीला केळवण गौराबाईला, नवऱ्या मुलीला केळवण गौरीबाईला. घरच्या कळवणा दिवशी मुहूर्ताची हळद लागली जाते आणि त्या दिवशी आपण आपले नातेवाईक गारवा घेऊन येतात. तो गारवा आम्ही आणलेला आहे. त्यात आहे दहीभात, पोळी, पाटवडी आहे, हरभऱ्याची उसळ आहे, भाजी आहे, चटणी आहे, लोणचं आहे. हा गारवा आपण केळीच्या पानावरती ठेवलेला आहे, कारण त्या केळीचं पण आपल्याकडे शुभ मानलं जातं. एकदम मॅडम ओटी करू. आणि ओटीच्या वेळेला आम्ही ओटीच्या पिशवीमध्ये झाडांच्या बिया ठेवलेल्या आहेत. आता आम्ही ओटी भरते. मॅडम ही सगळी संधी मला गार्डनचं तर्फे मिळाल्याबद्दल सगळ्यांचे आभार. पुढील कंटेस्टंटचं नाव आहे, ग्रुप आहे जयश्री कजारिया. त्यांनी येऊन तयारी करावी. लग्नाची पत्रिका म्हणजे खूप खर्च केला जातो त्याच्यावरती. तर त्याच्यावरती मला 2 ते 3 पर्याय सुचले. एक तर पत्रिकाची किंमत खूप कमी असायला पाहिजे आणि दुसरा किंवा त्याची रियूज करता आले पाहिजे.
तर आता ही जी पत्रिका आहे ही अशा पद्धतीची आहे कार्डबोर्डवरची. तर हे पत्रिकाच्या जे पेपर आहे ते काढून तिथे तुम्ही तुमचा एखादा फोटोग्राफ लावून तुम्ही ते फोटो फ्रेम म्हणून ज्यांना पण देताय त्यांच्याकडे ते वापरता येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला जर चांगल्यातलीच पत्रिका करायची असेल तर अशी काहीतरी करावी की ते नंतर त्याच्या पुढे उपयोग होऊ शकतो. आणखीन एक उदाहरण आहे त्याच्या, ही फोटो फ्रेम आहे. याच्यातच आपण आता हे सीट पेपर लावलेलं आहे. तर सीट पेपरवरतीच तुम्ही पत्रिका हाताने लिहून किंवा प्रिंट करून कशाही पद्धतीने देऊ शकता. आणि ते पेपर नंतर तुम्ही मातीत घातला तर त्याची झाडं रोपं तयार होईल. आणि दुसरं म्हणजे हे फ्रेम आहे ते तुम्ही ज्यांना पण देताय त्यांच्याकडे घरी वापरता येईल. त्यामुळे तुम्ही जे पत्रिकावरचा जे काही तुमचा खर्च आहे ते वाया जात नाही आणि त्याचा काहीतरी पुढे उपयोग होतो आणि पर्यावरणाला काही नुकसान होत नाही. त्याशिवायची पर्यावरणपूरक पण पत्रिका आपण रुमालवरती किंवा कापडच्या स्टोलवरती किंवा झाडांच्या पानावरती करून देऊ शकतो. त्यामुळे हे सगळे पत्रिकासाठीचे उपयोग आहे. आणि हे झालं आपण जेव्हा पत्रिका देत होतो. पण आपल्याकडे जेव्हा पत्रिका भरपूर येतात कार्डबोर्ड पेपरची तर त्याच्यातनं आपण त्याचा वापर करून अशी ओरिगामीची छोटी छोटी बटरफ्लाईज आहे, पक्षी आहे, काय पण बनवून आणि त्याचे हँगिंग्स तुम्ही करू शकता. तुमच्या घरातल्या मुलांसाठी ते एक चांगला क्राफ्ट असू होऊ शकतो आणि इवन तुमच्या दिवाळीच्या डेकोरेशनला वापरू शकता तुम्ही ते. हे आपण कुणालाही गिफ्ट देताना सुद्धा अशी बटरफ्लाय वगैरे एखादा लावून दिला तर ते खूप छान दिसू शकते. किंवा अशा पद्धतीची कार्ड्स टॅग्स तुम्ही बनवू शकता जुन्या पत्रिकावर. इवन आकाशकंदील किंवा बऱ्याच गोष्टी बनवता येऊ शकतात. हे सगळे मी प्रत्यक्ष आणू शकले नाही आहे इथे दाखवायला, पण हे सगळेच पत्रिकाचे उपयोग होऊ शकतात. नमस्कार. आता माझ्याकडे पत्रिका द्यायला आल्यावर आपली कोल्हापूरची अगदी प्युअर पद्धत आहे की त्यांची ओटी भरायची. तर मगाशी बऱ्याच जणींनी सांगितलं की हळदी कुंकवाच्या पुड्या किंवा आपण तांदूळ अगदी छोट्याशा प्लॅस्टिक बॅगमध्ये टाकतो आणि ते नंतर फेकलं जातं. तर आमचा असा विचार आहे की तुम्ही प्रत्यक्ष ओटी भरा आणि जे काही तांदूळ आपण पूर्वीची पद्धत होती बघा की ओटी तांदळानं भरायची, तर त्याचा असा हेतू होता की तो जाऊन तुम्ही भात शिजवा. जी पुडी जी फेकली जाते त्याच्याऐवजी तुम्ही भात शिजवा. आणि ओटी भरायसाठी आम्ही ओटी देण्यासाठी अशी आम्ही एक छोटी जुन्या साडीची पिशवी केलेली आहे. त्याला ओटी बॅग आपण म्हणूया की ह्यात नारळ, तुमचा ब्लाऊज पीस आणि तांदूळ अगदी बसता कुठेही सांडणार नाही आणि ही पिशवी कायम उपयोगाला येईल तुम्हाला. तर ही जुन्या साडी, ओढण्या अशाच आपण वेस्ट करण्यापेक्षा अशा तुम्ही बटवे करू शकता. तर मी तुम्हाला ही पद्धत दाखवून देते. वापरण्याऐवजी तुम्ही अगदी हळदी कुंकू लावा, अप्लाय करा इथे. म्हणजे हे देणारी महिला पण खुश होईल ओटी घ्यायला, रुमाल वगैरे घेण्यापेक्षा. आणि ह्यात तुम्ही त्यांना तांदूळ घालू शकता आणि तांदूळ सुद्धा आमच्या मैत्रिणीच्या शेतातले ऑर्गॅनिक तांदूळ आहेत, हातचडीचे. पल्लवी कुलकर्णी तिचं नाव आहे. तर हा भात तिने पौष्टिक शिजवून खावा आणि कुटुंबाला घालावा. ओटीसाठी अशा पद्धतीचा रुमाल पण आपण शिवून घेऊ शकतो आणि त्याच्यात तुम्ही बांधून ओटी द्या. आणि हा रुमाल आहे ते नंतर तुम्हाला कुठेही वापरता येईल. अक्षरशः फळांची तुमची बास्केट असेल तर त्याच्यावरती झाकायला सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. म्हणजे ह्यातली कुठलीही गोष्ट वाया जाणार नाही आहे आणि त्याचा पुनर्वापर होणार आहे. आणि तुम्ही जेव्हा देता तेव्हा ते पण खूप छान दिसते पण आणि खूप छान वाटते. म्हणजे इको फ्रेंडली करायच्या म्हणजे काहीतरी अगदीच साधा करणं हे गरजेचं नाही. तुम्ही त्यात पण काहीतरी एस्थेटिकली छान करू शकता. नमस्कार, मी चिनार बिंगारडे, ही शैला निकम आणि ही सुनेत्रा. आपणा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ता आपल्या सुनीता अक्काने आपल्याला आमंत्रण दिलेलेच आहे. तर आमचे प्रेझेंटेशन आम्ही छोट्याशा स्किटमधून प्रेझेंट करत आहोत. आमंत्रण झाले, आता मुहूर्तमेढ. चला चला शैला, सुनेत्रा, अल्पना, झाली का तयारी? रांगोळी कशी काढली? अगं हे काय केळीचं पान,
आंब्याची पानं, विड्याची पानं, त्यावर हिरवा चुडा, हळदी कुंकू मानाचं, ब्लाऊज पीस पण खणाचा घेतलाय हो, अगदी ट्रेडिशनल. अगं यापासून रांगोळी कधी मला सुचलेच नाही. नाविन्यपूर्ण कल्पना आहे. हो, इको फ्रेंडली कल्पना. अगं शैला, मुहूर्तमेढ, आणि तू साडी नाही नेसलीस? अगं साडीच आहे, पण आधुनिक, जिचा मी पुनर्वापर केला आहे. ओ रियूज. अगं मुहूर्तमेढ, मग आंब्याचा डहाळा कुठे आहे? हे काय आंब्याचे रोपच आणले आहे. लग्नानंतर नवरा नवरीच्या हस्ते वृक्षारोपण करायचे आहे ना. वा, किती छान पर्यावरणपूरक विचार आहेत आपले. बरं, हे रोप आता लावायचे कुठे? त्यासाठी कुंडी आणली आहे का? हा काय माठच आणला आहे. माठात लावणार? अगं रिसायकल, गळणारा माठ सुंदर सजवून ठेवला आहे. वा, इको फ्रेंडली विचार. अगं दाराला तोरण दिसत नाही. हे काय, कशापासून बनवले सांगा पाहू. कशापासून ग? सुकलेल्या गवतासारखे काय आहे हे? भाताच्या लोंब्या आहेत या. त्यावर आपले शुभ संकेत वस्तू आहेत. श्रीफळ, आंब्याची पाने, फुले. झाले ना हे सुद्धा पर्यावरणपूरक. वा, इको फ्रेंडली विचार. बिजाणे घातले का हरभऱ्याचे? हो घातले ना. हे पण आपण कुंडीतच घालायचे. हो, म्हणजे मायक्रोग्रीन्स तर वायाही जाणार नाही आणि पौष्टिकही. वा, पर्यावरणपूरक बरोबर आरोग्याची पण जागरूकता आली. हो. अगं सुवासिनीची तयारी झाली का? हे काय, या आहेत ओट्या. त्या पण इको फ्रेंडली केल्यास की काय? हो, खास ज्यूट पासून बनवलेले बटवे आहेत. त्यावर जुन्या साड्यांच्या बॉर्डर लावलेल्या आहेत. आतमध्ये खण. अय्या, सारेच कसे इको फ्रेंडली. हे हरित विचार आले तरी कसे मनामध्ये? अगं आपल्या गार्डन्स क्लब मधून. थँक्यू. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना आणि महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आतापर्यंत आपण इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूर्वक लग्नासाठी आपल्याला काय काय आयडियाज वापरता येतील, सगळ्यांनी खूप छान छान आयडियाज दाखवल्या आपल्याला इथं. खूप सुंदर वेगवेगळ्या कल्पना आपल्याला बघायला मिळाल्या. लग्न तर झालंच आणि आपल्या भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा विषय जो असतो तो म्हणजे आहेर. आपली अशी धारणा आहे की आपल्या घरी जर कोणी आलं, तो अतिथी असेल किंवा कोणी दारात काही मागायला आलेलं असेल, तर आपल्या रिकाम्या हातानं आपण त्याला परत पाठवत नाही. तर आपल्याला आपल्या घरी लग्नासाठी जे कोणी आलेले आहेत पाहुणे, त्यांना आपण काहीतरी देतो, आहेर म्हणून काहीतरी वस्तू देतो. आतापर्यंत लोकसंख्या मर्यादित होती. आपले नातेवाईक आणि जे काय मित्रमंडळी ह्यांची संख्या अतिशय मर्यादित होती. लग्न अगदी तेवढ्या छोट्या प्रमाणात ते सोहळे व्हायचे. त्यामुळे अगदी प्रत्येकाला साडी आणि कपडे अशा प्रकारचे आहेर दिले जायचे. तर अजूनही ती परंपरा तशीच पाळली जाते. पण आता झालं आहे कसं की द्यायची म्हणून, साड्या द्यायच्या आहेत म्हणून दिल्या जातात आणि त्या कोण नेसत नाही. आता सगळ्यांना माहिती आहे हे की साड्या दिल्या जातात आणि कोणी ते कपडे वापरत नाही. किंवा पूर्वी आपली पद्धत होती टॉवेल आणि टोपी द्यायची त्याच्याबरोबर. आता अजूनही दिली जाते आणि ते कोणीही वापरत नाही. आता देऊ नका असं जर कोणाला म्हटलं तर ते म्हणतात की नाही, आमच्याकडं असं चालत नाही, आमच्याकडं असाच आहेर द्यावा लागतो. पण कुठून तरी सुरुवात व्हायला पाहिजे आणि लोकांची मानसिकता थोडी थोडी बदलत चाललेली आहे आणि ते बदलण्यासाठी आपण कारणीभूत व्हायला पाहिजे. मग थोडे नावं ठेवतील लोक, पण ते जेव्हा ती परंपरा पुढे जाईल त्यावेळेला लोक आपोआप त्याचा स्वीकार करतात. आणि घरात आता प्रत्येकीच्या घरात अशा 20-25 साड्या पडलेल्या असतील की ज्या आपण नेसू शकत नाही. तर त्याच्याऐवजी आपण वेगळं काहीतरी देऊया. आता वेगळं देऊया म्हणजे काय देऊया? मग लोक काही द्यायला लागले की काही शोपीस द्यायचे किंवा प्लास्टिकचे डबे किंवा अशा गोष्टी असतात की त्या घरी नेऊन आपण त्या वापरू शकत नाही किंवा अडगळीत पडतात. घरात नेऊन हे कुठं ठेवायचं हा प्रश्न पडतो. तर थोडी आपली मानसिकता बदलूया आणि आपण जे आहेर म्हणून ज्या गोष्टी देणार आहोत त्या अशा देऊया की त्या वापरून संपतील किंवा वापरल्या जातील, त्याचा पर्यावरणाला त्याची हानी होणार नाही.
किंवा पर्यावरणपूर्वक असतील किंवा ते त्याच्यापासून काही त्याचा रियूज होईल, रिसायकल होईल असं काहीतरी. उगाच इकडून घेतलं आणि पुढे आणि कोणाच्या तरी ते हातात दिलं अशा प्रकारे व्हायला नको. तर आपण अशा काही वस्तू बघूया. आता लग्नाचे जे पॅकिंग केले जातात त्याच्यासाठी इतका प्रचंड खर्च केला जातो. फक्त पॅकिंग, मुलीला साडी आणि हे देताना खूप खर्च केला जातो. त्याच्यासाठी वेगवेगळे प्लास्टिकचे किंवा बॉक्सेस वापरले जातात, डेकोरेटिव्ह, किंवा त्याला आर्टिफिशियल फुलं वगैरे लावली जातात. तर हे सूप आहे, सूप आपण वापरू शकतो. आपण हे बॉक्सेस देण्यापेक्षा हे सुपातच आपण ही ओटी देतोय, तर त्याचाही आपण नंतर ह्या सुपाचा वापर करू शकतो. त्यातच आपण ही ज्यूटची बॅग करून आपण त्यातच मुलीला ओटी देऊ शकतो. सेम आपण जसं म्हटलं सायकल किंवा फॅब्रिक रिसायकल करून ह्याचे बटवे करून त्याच्यातून देऊ शकतो. आणि मेन म्हणजे ओटीत आपण अगदी एवढे एवढेसे तांदूळ देतो, त्याऐवजी आपण टॉवेल टोपी कॅन्सल करून आपण एक चांगला अगदी इंडिया गेटचा राईस बीस आपण ही देऊ शकतो. जे सगळे खुश होतील आणि बिर्याणी करताना आपली आठवण काढतील की हा खरंच उपयोगी आहेर झालेला आहे म्हणून. टॉवेल टोपीसाठी आपले पैसे वाया जातात आणि ते नंतर घरात नेऊन कोणी वापरत नाही. आणि आपण एवढीशी तांदळाची पुडी घालतो, त्याच्याऐवजी आपण छान एक पॅकेट तेवढ्या पैशामध्ये आपल्याला मिळू शकतं. तसंच आपण रेडी टू मिक्सचे पॅकेट्स देऊ शकतो. इथे आपल्या मैत्रिणींचे स्टॉल्स आहेत ज्या अगदी रेडी टू मिक्स छान करतायत, तर त्यांच्याकडूनही आपण घेऊन ते एक सोर्स आहे आपल्याला. आणि दुसरं म्हणजे ह्याचा अगदी वापर होऊ शकतो, हे कुठेही टाकलं जाणार नाही किंवा त्याचा वेस्ट होणार नाही. आता हे करताना सुद्धा आपल्याला काय करता येईल, आपल्या कॅटेगरी असतात, ह्याला इतक्याचं द्यायचं, त्याला तेवढ्याचं द्यायचं, अशा कॅटेगरीज असतात. त्याप्रमाणे तुम्ही गिफ्ट हॅम्पर करू शकता. वेगवेगळे प्रकार एकत्र करून त्याचं एक कॉम्बो पॅक करून तशा प्रकारेही आपल्याला देता येईल. सगळ्या लहान मुलांना शेंगदाण्याच्या चटण्या आवडतात, तर ते हे पॅकेट करू शकतो. ग्रेव्ही मिक्सचं पॅकेट आता हल्ली येतात, खरं आपल्याकडे लोकली खूप छान ग्रेव्ही मिक्स केली जाते, त्यामुळे इझी ग्रेव्हीज किंवा अशा आपण प्रोडक्ट्स हुडकून त्याचे आपण पर्याय देऊ शकतो लोकांना. त्याच्यानंतर रोपं वगैरे तर दिलीच जातात, कुंड्या दिल्या जातात, रोपं दिली जातात. तशीच ही मॅजिक पावडर त्या रोपांना आणि ह्याला ग्रोथ बूस्ट करायसाठी आपण ही मॅजिक पावडर ही त्या ह्याच्यात ॲड करू शकतो गिफ्ट ऑप्शनमध्ये. हँडमेड फ्रेम्स आहेत, हे कोणाच्याही हॉलमध्ये, बेडरूममध्ये किंवा एखाद्या वॉलवर खूप सुंदर एक वॉल डेकॉर म्हणून आपण हेही देऊ शकतो. आणि ट्रेस तर आपल्याला युजली लागतात, ऑफिसेसमध्ये लागतात, घरात लागतात. प्रत्येकाला ट्रेची व्हरायटी आवडते पॉसिबली, त्यामुळे हे खूप छान आपले इथे मैत्रीण करती आहे. तर ह्यात त्यांनी एम्बॉसिंग करून बोगनवेलचा ट्रे केलेला आहे, तेही एक छान पर्याय आहे. त्याच्याबरोबर काचेचे ग्लास एक कितीही दिले तरी लोकांना हवेच असतात, त्यामुळं तो एक पर्याय आहे. तो सेट आपण देऊ शकतो तशा प्रकारचा. हा आता गुळाचं प्लास्टिक मुद्दामून त्या पॅकिंगवाल्यांकडनंच आपण गुळचं प्लास्टिक न घेता हे आपण क्रेप पेपर्स गुंडाळून गुळाची एक ढेप देऊ शकतो रिटर्न गिफ्ट म्हणून. मग त्याला हे अशी एक लेस लावू शकतो आपण डेकोरेटिव्ह. मगाशी आपल्या मैत्रिणींनी दाखवलेलं तोरण बघितलं आपण राईसचा, तर त्या राईसचं नंतर करायचं काय, ते कुंडीत घालण्यापेक्षा हे आपल्याकडे मायक्रोग्रीनचे ट्रेज अवेलेबल असतात मार्केटमध्ये. ते वर्षाबाईचं म्हणून आहे, त्या मायक्रोग्रीनचे ट्रेज करतात, तर त्यांच्याकडनं आपण हे घेऊन त्यात मायक्रोग्रीन्स उगवू शकतो. आणि हे इतर वेळेस घरातही आपण हे दरवेळेस ठेवलं. आता मायक्रोग्रीनचं महत्त्व वेगळं सांगायला नको, सगळ्यांना त्याचं इम्पॉर्टन्स माहिती आहे. सो हा एक छान पर्याय राहतो गिफ्टिंगला. हेही एक सुंदर नेस्ट आहे, ह्याच्यात पण आपण म्हणजे कुठेही डेकॉर म्हणून हे वापरू शकता किंवा आपल्या बाल्कनीत जरी ज्यांच्याकडे स्पेस कमी आहे तिथे लावलं तरी. ह्यात ॲक्च्युली आपल्याकडे व्हिडिओज आलेले आहेत की ह्यात ॲक्च्युअल नेस्टिंग करतात बर्ड्स, त्यामुळे हे इको फ्रेंडली आहे आणि हेही आपण एक पर्याय देऊ शकतो. तसंच रोज सिरप एक ऑप्शन आहे.
बटवे हा एक ऑप्शन, आणि अजून एक इंटरेस्टिंग ऑप्शन आहे म्हणजे आपण कार्डबोर्डचे बॉक्स आपल्याकडे भरपूर येतात घरात, ते आपण थोडे रिसायकल करून फॅब्रिक लावून, आता इकडे सगळं ब्रोकेट अँड फॅब्रिक आपण घरात असतं ब्लाऊज पीसचं, तर ते लावून यात आपण स्पायसेस देऊ शकतो लोकांना, विच इज इट विल बी मोर अपीलिंग, त्यांना खरंच त्याचा उपयोग होईल आणि ते स्पायसेस ते वापरू शकतील. मग त्याचं एक पॅकेट आपण करून हे बॉक्सेसमधनं एक छान पर्याय म्हणून देऊ शकतो. जसे दिवाळीला ड्रायफ्रूट्स दिले जातात तशा प्रकारे आपण स्पायसेस देऊ शकतो. म्हणजे आपल्याला जास्त खर्च करायचा असेल तर मग आपण मसाले वगैरे सगळ्या प्रकारचे एका बॉक्समध्ये घालून ते देऊ शकतो. आणि एक मापटं, प्रत्येकाच्या घरात एक मापटं असावं, तर आपण हे असं हँडमेड डेकोरेटेड मापटं ही ते इतर वेळी शोपीस म्हणून वापरलं जाईल आणि जेव्हा कार्यक्रम असतील किंवा कोणाला खरंच गरज असेल तेव्हा ते वापरलंही जाईल. असं डेकोरेटिव्ह हे आपण तोही ऑप्शन आपण तो साडी किंवा एखादा ब्लाऊज पीस आणि टॉवेल टोपीच्या ऐवजी ठेवू शकतो. थँक्यू. हे होते आमचे आहेराचे पर्याय. आय रिक्वेस्ट एव्हरीवन की सगळ्यांनी हे नक्की लक्षात ठेवून ह्याचा कुठला तरी एक उपयोग करावा, टॉवेल टोपी विसरून. थँक्यू. रवीना नकाटे उपस्थित आहेत का? केशर, मुलतानी माती आणि हळद घातलेली आहे की जे नवरीला लग्नाच्या दिवशी पण असं हळदीचे रॅश येतात, ते रॅश न येण्यासाठी किंवा तिचं सौंदर्य आणि खुलवून येण्यासाठी आपण ते चंदन, मुलतानी माती आणि केशर आणि हळदीचा वापर केलेला आहे. इथे आम्ही संक्रांती अशी ज्या आपण मातीचीच भांडी घेतलेली आहेत चौक भरण्यासाठी, जो हळदीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो की चौक भरणीचा कार्यक्रम. चौक भरून आम्ही फुलांचंच आणि त्या नवरीलासुद्धा आम्ही सगळं फुलांच्या ओरिजिनलच दागिने घातलेले आहेत. नवरी, हां, ही आमची छोटीशी नवरी आहे, तिला आता आम्ही हळद लावतो. त्याचे सादरीकरण केलेले आहे आणि आपल्या डोक्यातसुद्धा अनेक अशा संकल्पना जागृत झाल्या असतील की अशा प्रकारे सुद्धा आपण करू शकतो. तर आज ज्यांनी ज्यांनी सहभागी झाल्या होत्या त्या सर्वांचे खूप खूप आभार, कारण या महिला दिनी अशी रंगत संगत आणि एक वेगळाच लग्नाचं वातावरण इथे निर्माण केलेलं आहे. सगळ्यांचे सादरीकरण फारच सुंदर होते. आता आपला जो महत्त्वाचा भाग प्राईज डिस्ट्रीब्युशन, आपल्या जज आज उपस्थित आहे, त्या जे आहेत विनर्स त्यानंतर डिक्लेअर करतील. तोवर आत्ता आपल्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट आजचे इथले होस्ट यांना मी स्टेजवरती आमंत्रित करते. आपल्या आजच्या ज्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत शिल्पा सिन्हा, त्यांनी यावं मंचावरती. सीमा वहिनी, त्यांनी यावं. आजच्या कार्यक्रमाच्या त्या होस्ट आहे त्यांच्यामुळं. आणि आमचे गार्डन्स क्लबच्या त्या मेंबर आहे. आमच्याकडे कपल मेंबरशिप असते आणि शशिकांत कदम सर आणि सीमा वहिनी ह्या गार्डन्स क्लबच्या मेंबर आहे. आणि हा कार्यक्रम खरं पूर्णपणे पार पडण्यासाठी ज्यांचा मोठा आम्हाला कायमच हातभार असतो गार्डन्स क्लबला, अगदी पहिल्यापासून कुठलेही काम असेल ते अगदी जोमानं पटकन होणे, काही आम्हाला त्याच्यामध्ये काही व्यत्यय आला तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी कायमच सत्यजित म्हणजे आपले नाना कदम पार पाडत असतात. आणि हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या संख्येने इथे जी काही लोक आलेली आहे, इथे आपण आलेले सगळे जे प्रेक्षक आहात त्याला मी नाना कदम आहे यांचे खूप खूप आभार मानते. तर शिल्पा सिन्हा मॅडम आपल्या या एरियातल्याच बऱ्याच जणांना माहिती असेल, त्यांची थोडक्यात ओळख करून देते. शिल्पा सिन्हा या BE इलेक्ट्रॉनिक्स आहेत,
जुलै 2000मध्ये त्यांनी रेलिश इन्फोटेक या संस्थेची स्थापना केली. आज रेलिशच्या 52 शाखा पूर्ण भारतात कार्यरत आहेत. आजपर्यंत या संस्थेतून 5000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ग्राफिक्स, ॲनिमेशन आणि VFXचे प्रशिक्षण देऊन मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये नोकरी दिली आहे. आत्तापर्यंत रेलिशला नॅशनली आणि इंटरनॅशनली अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहेत. 2018मध्ये इथेच आपल्या रुईकर कॉलनीमध्येच VFX स्टुडिओ सुरू केला आणि कोल्हापूरच्या मुलांना अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांसाठी VFXचे काम करायची संधी मिळवून दिली. तानाजी, सगळ्यांनाच तानाजी मूवी अगदी माहीत आहे, इथूनच झालेला आहे त्याचं ॲनिमेशन वगैरे. मॅडमच्याच इन्फोटेकमधून त्याचं तानाजी, टोटल धमाल, माऊली, आत्ताच येऊन गेलेला 83, कपिल देव, त्याच्यानंतर ऑडियन, RRR अशा 100हून अधिक चित्रपटाचे काम इथे झाले आहे. सर्व कामाचा आढावा घेऊन फेब्रुवारी ग्लोबल ट्रम्प फाउंडेशनतर्फे यांना ग्लोबली जो अवॉर्ड आहे त्यानं शिल्पा मॅडमना गौरवण्यात आलं आहे. आणि निश्चितच आज इंटरनॅशनल विमेन्स डेसाठी असे आपल्याला चीफ गेस्ट लाभलेले आहेत. एक आपण बघतो की आजकाल सगळीकडे ऑनलाईन मीडिया आहे आणि ऑनलाईन मीडियामध्ये आपण बघितलं काही क्षणातच आपण सर्वांपर्यंत पोचतो आणि ही आपण बघतो की आपलं ट्रेडिशनल पद्धती ज्या आहेत, पूर्वीच्या पद्धती आहेत, पण त्यासुद्धा पुढे पोचवण्यासाठी आजकाल जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, ई मीडिया अतिशय महत्त्वाचं आहे. पण ही ई मीडिया सांभाळताना दुसरा जो आपला ई मीडिया इको फ्रेंडली आपण म्हणतो, पर्यावरणपूरक, तो पण सांभाळला गेला पाहिजे. आणि त्याचीसुद्धा आवड शिल्पा मॅडमना आहे. त्यांना अगदी शायरी, कविता, निसर्गाशी रममय होण्याची त्यांनाही आवड आहे. तर अशा आपल्या आजच्या पाहुण्या आपल्या लाभलेल्या आहेत. त्यांनी आपले मनोगत इथे सादर करावे अशी मी इच्छा करते. नमस्कार. सर्वात आधी सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला कळत नाही आहे की मी आज कशावर बोलू, म्हणजे महिला दिनावर बोलू का गार्डन्स क्लबवर बोलू. इतकी सुंदर हिरवळ इथे जमलेली आहे. एरवी तसं बघायला गेलं तर ओसाड असतो हा भाग जो आहे, पण आज गार्डन्स क्लबची सगळी फुलं इथं हजर आहेत. त्यामुळं अक्षरशः सगळं बाग म्हणजे लिटरली फुलून, विदाऊट रोपंसुद्धा फुलून निघल्यासारखी आहे. आणि एक सांगायचं म्हणजे मला संधी दिली, इथं तुम्ही बोलवलं आणि त्यामुळे मला इथे सगळ्या जे कॉन्टेस्ट घेतली गेली आत्ता की पर्यावरणपूरक विवाह ज्या संकल्पना आहेत, किती क्रिएटिव्हिटी, म्हणजे मी खरंच कमाल आहे तुमच्या सगळ्यांची की किती विचार करून आणि किती वेगवेगळ्या आयडियाज. आणि मला माहिती आहे की ह्यातल्या बऱ्याचशा आयडियाज इथून पुढे इतक्या जेवढ्या मैत्रिणी आपल्या इथे बसलेल्या आहेत तिथं कुठं ना कुठं त्याला उपयोगात आणतील. आणि तेवढं चांगलं काम ह्या गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर, मी वाचलं की 50 वर्षाहून जास्त वर्षांपासून हे क्लब कार्यरत आहे. कल्पना मॅडम, नंतर शशिकांत सर आहेत, सीमा मॅडम आहेत. तर खूप छान वाटतं मला की इथे यायची संधी मला मिळाली. आणि हे नवीन जे कॉन्टेस्ट आहे, आणि तसं बघायला गेलं तर ज्या आपण असतो म्हणजे स्त्रिया असतो त्या लहानपणापासूनच जन्मजातच क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये असते. म्हणजे आता तुम्ही बघा ना की छोटी जेव्हा भावली असते, भावलीशी आपण खेळतो तर तिच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स आपण करतो, तिचे कपडे वेगवेगळे घालतो. इवन आपल्यालाच तयार व्हायचं असतं, आपण वरपासून खालपर्यंत किती गोष्टींचा विचार करतो की ही साडी घातली आहे तर दागिने कुठले घालू, चप्पल कुठली घालू, निऱ्या कशा घालू, पदर कसा घेऊ, गुजराती टाईप घेऊ का साधा घेऊ, हेअरस्टाईल कुठली करू, क्लिप कुठली लावू, इथपासून म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हा विचार करतो की क्रिएटिव्हिटी ही जन्मजात असते. साधे आपण पोहे जरी घरात बनवले तरीसुद्धा ते जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा त्या पोह्यावर थोडीशी कोथिंबीर, खोबरं घालतो, लिंबाची फोड ठेवतो शेजारी. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपली क्रिएटिव्हिटी ही दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ही क्रिएटिव्हिटी आपण घरात दाखवतो. पण आता गार्डन्स क्लबमुळे तुम्हाला सगळ्यांना इथं यायचं चान्स मिळाला. त्यांनी खरंच स्टेज उपलब्ध करून दिलं आणि तुमच्या ज्या आयडियाज होत्या, ज्या आत्तापर्यंत असतं की खणाच्या साड्यांचा वापर किंवा
ज्या जुन्या साड्या आहेत त्याच्यापासून बटुळे किंवा ज्या गिफ्टचे जे संकल्पना होत्या, खूप सुंदर, म्हणजे खरंच खूप खूप छान वाटलं मला इथे येऊन. आणि मी जास्त वेळ नाही घेते कारण मला माहिती आहे तुम्हाला रिझल्टची खूप आतुरतेने तुम्ही वाट बघत आहात. फक्त त्याबद्दल मी एक सांगेन की जे लोक ज्यांचा नंबर आला असेल त्यांचं तर अभिनंदन आहेच आहे, पण ज्यांचा नंबर नाही आला तर तुम्ही सगळेच विजेते आहात. कारण मी सांगते, जेव्हा तुम्ही ह्या कॉन्टेस्टसाठी नाव नोंदवलं तिथून जो तुमचा उत्साह सुरू झाला की काय काय करूया, हे करूया का गं, ते करूया का गं, आणि ते करता करता तुमच्यात आलेलं, एकमेकींमध्ये आलेलं बॉन्डिंग, ती तुमची संकल्पना, त्या आयडियाज, ते डायलॉग लिहिणं, ते ॲक्टिंग करणं, जे काही असेल तुम्ही तिथंच जिंकला आहात, तिथेच जिंकला आहात. तुम्हाला त्याच्यासाठी नंबर आला किंवा नाही आला, पुरस्कार मिळाला किंवा नाही आला, आणि गार्डन्स क्लबने तुमच्या सगळ्यांचं त्या गोष्टीसाठी, म्हणजे मी पहिल्यांदा ही गोष्ट बघितली कल्पना मॅडम, की गार्डन्स क्लबनी प्रत्येक सहभागी जे झालेले आहेत त्या सगळ्यांना सत्कार केला. कारण मी म्हटलं ना, जिथं तुम्ही नाव नोंदवलं तिथंच तुम्ही जिंकला आहात. कारण तिथूनच तुमची तयारी आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यात तो जो आनंद तुम्ही मिळवला, तो जो वेळ तुम्ही घालवला मैत्रिणींनी एकमेकींबरोबर, ते सगळं त्याच्यातच सगळं आलं, तर तिथेच तुम्ही जिंकला आहात. तर मी जास्त वेळ घेत नाही, एक छोटीशी कविता मी महिला दिनानिमित्त सादर करते. हिंदीमध्ये ऐकायला आवडेल का मराठीमध्ये? काहीच झालं, तुमचा आवाजच येत नाहीये, टाळ्यांचाही आवाज आला नाही. इतकं ह्या लोकांनी तयार केलं होतं, तर टाळ्याही खूप कमी पडल्या. चला मी मराठीमध्ये सांगते. हो, मी स्त्री आहे. हो, मी स्त्री आहे, सक्षम आहे तरीही. हो, मी स्त्री आहे, सक्षम आहे तरीही. त्याच्या बरोबरीने असतेच नेहमी, त्याच्या बरोबरीने असतेच नेहमी. पण आवडते मला कधी कधी त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायला. पण आवडते मला त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून कधी कधी चालायला, त्याच्या मागे त्याच्या सावलीत चालायला. आवडते मला कधीतरी त्याच्यासमोर हट्ट करायला. आवडते मला कधीतरी त्याच्यासमोर हट्ट करायला आणि त्याच्या डोळ्यात स्वतःचं कौतुक पाहायला. आवडते मला नखरा करायला आणि साडी नेसून नथ बीत घालून मिरवायला. आवडते मला नखरा करायला, साडी नेसून नथ घालून मिरवायला. ठेच लागली तर त्याचा आधार घ्यायला. आवडते मला लाजून त्याच्या भक्कम बाजूंमध्ये विरघळायला, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून विसावायला. हो, आवडते मला माझं स्त्रीपण जपायला. त्याला माझी गरज आहे जाणते मी, त्याला माझी गरज आहे जाणते मी. मलाही तो तेवढाच हवा आहे. आणि हो, आवडते मला हे कबूल करायला. आवडते मला हे कबूल करायला. धन्यवाद. थँक्यू मॅडम. सुंदर कविता, साजेशी आपल्या सगळ्या महिलांसाठी. आजच्या ज्या आपल्या जज होत्या, तज्ज्ञ या कॉम्पिटिशनच्या होत्या, ज्योती जाधव मॅडम, त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंट सगळ्यांना माहीत असते. प्रत्येक ठिकाणी आजकाल कुठलाही आपला समारंभ असेल तर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कोण आहे शोधत असतो. पण हे शोधताना बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की याच्यामध्ये स्त्रीपेक्षा पुरुषांचं वर्चस्व आपल्याला जास्त दिसतं. कारण बाकीचं जे काम इव्हेंटमध्ये जे केलं जातं त्याच्यामध्ये पुरुष वर्ग आपल्याला जास्त दिसतो. पण ज्यावेळी मी म्हटलं की आपला हा कार्यक्रम आहे, त्याला आपल्याला जज पाहिजे आणि आम्हाला जज पण त्या इव्हेंट मॅनेजमेंटमधल्या महिलाच पाहिजे असं शोधताना माझ्या संगीता सावर्डेकर मैत्रिणीनं सांगितलं की ज्योती जाधव मॅडम यांचं जे इव्हेंट प्लॅनर, आणि त्या अगदी महाराष्ट्रात नाही तर गोवा, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे इतर स्टेट आहे, आणि वेगवेगळ्या विविध पद्धतीनं त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंटचे जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते सादर केलेले आहेत. मग मी इंटरनेटवरती पण सर्च केलं तर इतके सुंदर त्यांचे जे इव्हेंट्स बघितले मी, फोटो फारच सुंदर त्याच्यामध्ये होते. तर आज आपल्याला त्या जज म्हणून लाभल्या की ज्योती जाधव या, आम्ही सुद्धा इथे आमचा फ्लॉवर शो असतो त्यावेळी सुद्धा जो आम्ही डेकोरेटर बोलवतो त्यालाही विचारलं मॅडम
की आपल्या ज्योती जाधव, त्यांना ज्योती जाधव लक्षात आलं नाही, जे जे इव्हेंट प्लॅनर म्हटलं पटकन लक्षात आलं, हो 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 त्यांना बोलवा. आणि इतकं आम्हाला बरं वाटलं की ह्या जजिंगसाठी अशाच महिला दिनाच्या कार्यक्रमाला आज आपल्याला असा इव्हेंट प्लॅनर त्याच्या मुख्य ज्या आहेत त्या आपल्याला लाभलेल्या आहेत. तर इथं आल्याबद्दल मॅडम पहिल्यांदा तुमच्या आभार की एवढ्या सध्या सगळीकडे कार्यक्रम जोरात चालू आहेत आणि त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. तर त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. थँक्यू मॅडम. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी गार्डन क्लबचे जे पदाधिकारी आहेत आणि सदस्य आहेत त्यांचे मी आभार मानते. मला इथं त्यांनी येण्यासाठी संधी दिलेली आहे. आणि इथे जे काही मी आले त्याच्यानंतर एक इतके उत्साही मेंबर्स मला इथे दिसले. खरंच प्रत्येकाचे कन्सेप्ट्स वेगवेगळे होते, प्रत्येकाची मांडणी वेगवेगळी होती आणि प्रत्येकाचं जे विचारसरणी होती ती खूपच वेगवेगळी होती. असं वाटलं की बहुतेक मी इव्हेंटसाठी आले नसून कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठीच आलेले आहे. तर आपण आज 100% जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे. तो ह्यासाठी की आपण नवरदेवाला सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन दिलेला नाही आहे. कारण नवरी मुलगी आली, वाजंत्री आले, तिला जेवण आलं, ओवाळणी झाली, भेटवस्तू दिल्या गेल्या, सगळं झालं, पण नवरदेव काय बिचारा आतमध्ये आलेला नाही आहे. त्यामुळे हा झाला गमतीचा भाग. त्यामुळे आज आपण 100% पहिला दिन साजरा केलेला आहे. जेव्हा व्यावसायिक स्वरूपात आम्ही जेव्हा काम करत असतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी आम्ही अवलंबतो की ज्या वेळेला अन्नाची नासाडी होती त्यावेळेस आम्ही तांदूळाच्या अक्षता म्हणा किंवा जे काही आपले डेकोरचे जे काही पार्ट्स असतात किंवा काय असतात ते खरंच आम्ही ऑर्गॅनिक किंवा रियूज होतील या दृष्टीनेच आम्ही काही काही ठिकाणी जेव्हा आपले क्लायंटला आम्ही जेव्हा सांगत असतो, जेव्हा प्रेझेंटेशन देत असतो त्यावेळेला ह्याही आम्ही कल्पना त्यांना सुचवत असतो. पण शेवटी व्यवसायाचा भाग आहे, समोरच्यावर डिपेंडेबिलिटी असते. पण काही काही क्लायंटसुद्धा असे आहेत की ज्या ठिकाणी मगाशी एक ह्याच्यामध्ये मी पाहिलं की अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून सुद्धा आम्ही बोर्ड लावलेले आहेत. तर खरं ॲक्च्युअलसुद्धा आम्ही आमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये ह्या गोष्टींचा आम्ही वापर केलेला आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टी इथे मला दिसत होत्या. अरे म्हटलं तर बहुतेक माझ्या पोटावर पाय तरी आलेला नाही आहे ना. तर इतके सगळे इव्हेंट प्लॅन तुम्ही प्रॉपर केले होते ना, खूप छान. म्हणजे एवढ्या साध्या साध्या म्हणजे आपण जेव्हा समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो तर इथेच न थांबता या उंबऱ्याच्या बाहेर येऊ देत. किंबहुना या उंबऱ्याच्या बाहेर पडताना साधारण सगळ्या गोष्टीचा ह्या विचार केला तर आपल्या पुढच्या पिढीला ते योग्य आहे आणि त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग हा आपल्या पुढच्या पिढीला खरंच नक्कीच होईल असंही मला वाटतं. त्यामुळे मला खरंच इथं येऊन संधी दिल्याबद्दल थँक्यू सो मच. उपस्थित असलेल्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार आणि या जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज सकाळपासूनच इथं अगदीच हिरवळ फुलली आहे. खरं तर रुईकर कॉलनीमध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम होतो आहे आणि गार्डन क्लब आयोजित हा कार्यक्रम आज खूप सुंदर झाला. कारण सगळ्यांनीच भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचेच मनापासून आभार मानते. आणि गार्डन क्लबच्या या पर्यावरणपूरक अशा कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी साथ जरूर द्या एवढीच आशा बाळगते. धन्यवाद. ज्योती जाधव मॅडम. आजची जी स्पर्धा झाली त्याचे रिझल्ट ज्योती मॅडमकडंच आहे, कोणालाच माहीत नाही आम्हालाही. त्यामुळं त्या म्हणजे 3rd नंबरपासून नक्कीच चालू करतील आणि त्यांनी स्टेजवरती यायचं आहे जे विनर्स आहेत त्यांनी.
मॅडम जसं म्हणाल्या की विजेत्या नंबर डझंट मॅटर, तुम्ही सगळेजण ह्याच्यामध्ये सहभागी झालात, तिथेच जिंकलात, त्या मताशी मीही सहभागी आहे. पण आता तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला म्हटल्यानंतर नंबर्स काढणं तर गरजेचंच आहे ना. त्यामुळे निशिकांता कुलकर्णी नंबर 3. अगदी प्रेझेंटेशनमध्ये केळवणापासून ते अगदी ओटी, डेकोरेशन, तोरण सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या होत्या. सेकंड नंबर आहे स्मिता देशमुख आणि ग्रुप. बऱ्याच ऑर्गॅनिक कन्सेप्ट्स आणि यूज केल्या होत्या. अगदी मंडोळ्यापासून ते हारापासपर्यंत सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक यूज केल्या होत्या. कोण असेल पहिला नंबर? पहिला नंबर, पहिला नंबर. ज्याचा पहिला नंबर होता तोच पहिला नंबर आहे. मोहिनी मोरे. अगदी चमचा आणि वाटी सुद्धा त्यांनी घरून तयार करून आणली होती आणि तेही अगदी गूळ आणि पिठापासून तयार केली होती. इको फ्रेंडली वेडिंग आयडियाज असं आत्तापर्यंत तरी मला वाटतं ज्योती मॅमना माहिती असेल, पण कोल्हापुरासाठी तरी हा कॉन्सेप्ट पहिल्यांदाच आहे. आणि गार्डन्स क्लब गेली 52 वर्ष, जसं कल्पना मॅमने सांगितलं की गेली 52 वर्ष गार्डन्स क्लब इको फ्रेंडली आयडियाज याच्यामध्ये काम करते. बऱ्याच गोष्टी आहेत, एन्व्हायरमेंट आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, गार्डन्स आहेत, डिझायनिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गार्डनशी रिलेटेड स्पर्धा आहेत. त्याच्यामध्ये गेली 52 वर्ष गार्डन्स क्लब कोल्हापूर काम करतं आहे. आणि आज व्यासपीठावर उपस्थित हे जे सर्व तज्ज्ञ मंडळी आहेत अशासारख्यांचा बॅकअप आम्हाला मिळतो, त्यामुळे आम्ही आणखीन आमच्यामध्ये डेव्हलपमेंट्स करू शकतो. हा जो कार्यक्रम आहे, हा व्हेन्यू आहे, आता जरा छान वातावरण आहे, दिवसभर थोडं ऊन होतं, पण तरीही आम्हाला सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तर सर्व इथे जे कोणी व्हिजिटर्स आहेत त्या सर्वांचे पहिल्यांदा मनःपूर्वक आभार, कारण हा सगळा ही गर्दी आहे हीच आमची उत्साह वाढवणारी म्हणजे ही एनर्जी आहे आमची थोडक्यात. कारण आज सकाळपासून क्लबचे आम्ही एक साधारण 50 ते 60 सदस्य पूर्णपणे ह्या ऑर्गनायझेशनमध्ये वगैरे आहे, त्यामुळे
तुम्ही सर्वजण इतक्या चांगल्या संख्येने आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. त्याच्यानंतर व्यासपीठावर वळते मी आता व्यासपीठाच्या तज्ज्ञांकडे आणि सगळ्यात पहिल्यांदा सीमा वेनी मॅम ज्यांनी उत्साहाने आम्हाला हा वेन्यू त्याचं क्लिनिंग आणि बाकी सगळ्यापासून कामं करून घेण्यात म्हणजे 2-3 दिवस झाले त्या ह्याचा पाठपुरावा करत होत्या आणि खूप छान जागा आम्हाला उपलब्ध करून दिली, सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्यात त्याबद्दल सीमा मॅम आणि शशिकांत कदम सर, नाना सत्यजित कदम सर यांचे खूप खूप आभार. त्यानंतर आजच्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत त्यांचे, त्यानंतर ज्या जज आम्हाला लाभलेल्या आहेत ज्योती जाधव मॅम आणि सिन्हा मॅम या दोघींचेही मी आभार मानते की मला वाटते आज महिला दिन म्हणजे त्यांचंही खूप व्यस्त वेळापत्रक असणार आहे. जसं आज सगळ्याजणी कुठून कुठून काय काय एक एक प्रोग्राम करतायत आणि दुसऱ्या प्रोग्रामला जाणार आहेत अशाच आलेल्या आहेत. तर त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी इथे वेळ दिला आम्हाला त्याबद्दल मॅम आपले खूप खूप आभार आणि पुन्हाही आमचे काही कार्यक्रम असतील तर आपण नक्की याल अशी अपेक्षा आम्ही तुम्हाला नक्की आमंत्रित करू. थँक्यू सो मच कल्पना मॅम. अजून इथे बाकी सगळं जे आयोजन आहे त्याबद्दल ज्यांची कोणाचं काही उल्लेख करायचा राहिला असेल, काही पत्रकार आहेत, मीडियाने आम्हाला चांगला सपोर्ट केला, सर्व पेपर्समध्ये बातमी आली, तर सर्व मीडियाचेही आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.